भाई ज्या प्रकारे SRHच्या बॅटर्सनं मुंबईच्या बॉलरचे धागे खोलून ठेवलेत ना, आज बघण्यासारखे होते. 243 पण सेफेस्ट स्कोर नाही, म्हणजे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मुंबई इंडियन्सची धुलाई केली असेल. आणि एक गोष्ट सांगतो, मुंबई इंडियन्सने 260 जरी रन केले असते ना आज, तरी मुंबई इंडियन्स हरली असती. 8 बॉल्स पेअर ठेवून आज SRHने मॅच जिंकलेला आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे स्ट्राईक रेट असेल त्यांचं. क्वचितच बुमराला इतका मार्क कधी पडलेला असेल. 50च्या वरती रन त्याने आज खर्च केलेले आहेत. 13ची आज त्याची इकॉनॉमी होती. म्हणजे बघू शकता तुम्ही क्लासेसनं त्याला कशा प्रकारे आड्यात घेतले असेल. आणि जेव्हा टॉस झाला आणि मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला, मला तेव्हा शंका आली होती. मला 100% आज मुंबई इंडियन्सचं काम तमाम होणार आहे, मुंबई हारणार आहे. आणि भाई तेच झालं शेवटी. आणि मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगबद्दल जर बोलायचं जर झालं तर आज ओपनिंगला आला होता विल जॅकसोबत रियान रिकल्टन. दोघांनी स्टार्ट तर चांगला दिला होता. फर्स्ट ओव्हरमध्ये थोडं स्ट्रगल केलं. ज्या प्रकारे त्यांनी सेकंड ओव्हरपासून ॲक्सेलरेट करण्याचा प्रयत्न केला, तर 10व्या ओव्हरपर्यंत चांगलं मुंबई इंडियन्सचं स्ट्राईक रेट होतं. 10 ओव्हरमध्ये जवळपास 113 रन मुंबई इंडियन्सचे होते. जशी जशी मुंबई इंडियन्स 200 धावाच्या जवळजवळ जाऊ लागली, तसं तसं मुंबई इंडियन्सचं करंट रेट कमी कमी होत जाऊ लागलं. म्हणजे 16व्या, 17व्या, 18व्या आणि 20व्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सनं मॅच गमावलेला आहे. 15व्या ओव्हरपर्यंत मुंबई इंडियन्सचं करंट रेट छान होतं, परंतु जसं 16व्या ओव्हर सुरू झाला तसंच करंट रेट डाऊन झालं. हार्दिक पांड्याचा विकेट पडला, तिलक वर्मा बॅटिंगला आला, करंट रेट कमी झालं आणि अक्षरशः मुंबई इंडियन्स तिथेच हरली. जे मोमेंटम होतं मुंबई इंडियन्सकडं, ते पूर्ण मोमेंटम 16व्या ओव्हरनंतर SRHला दिलं गेलं. फर्स्ट इनिंग संपली आणि मुंबई इंडियन्सनं बोर्डवर स्कोर लावला 243 रन. मुंबई इंडियन्सचा खेमा पूर्ण खुश होता, मुंबई इंडियन्सचे फॅन्स सगळे खुश होते. परंतु मला माहीत होतं की हा स्कोर सेफेस्ट स्कोर नाही आहे. SRHच्या अगेन्स्ट तुम्ही खेळताय तर तुम्हाला इथं 270च्या वरतीच धावा करावं लागतील. ज्या प्रकारे SRHचं टॉप ऑर्डर आहे, भाई तुम्ही 260 जरी केले तर ते चेस 100% करतील म्हणजे करतील. सगळे दानव त्यांच्या टीममध्ये भरलेले आहेत. 100 बडकर एक टॉप ऑर्डरचा बल्लेबाज त्यांच्याकडे आहे. स्ट्राईक रेट त्यांचं 300च्या वरती आहे, तर ते नक्कीच चेस करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या विकेट जरी गेल्या तर नेक्स्ट येणारा बॅट्समन तो विचार करत नाही की मी आता 0 आऊट झालो तो कसं होईल माझ्या टीमचं, तर ते नक्कीच मारण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा माइंडसेटच तसा आहे. ऑस्ट्रेलियन माइंडसेट आहे, जसा ट्रॅव्हिस हेडचा माइंडसेट आहे, पॅट कमिन्सचा माइंडसेट आहे. ऑस्ट्रेलियन माइंडसेट डिफरंट माइंडसेट आहे आणि त्यांनी पूर्ण SRHच्या टीममध्ये जे इंडियन बॅट्समन आहेत त्यांचा माइंडसेट चेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये अभिषेक शर्मा, ईशान किशन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते बॅटिंग करतायत. आता त्यांचं स्ट्राईक रेट लगभग 300च्या वरतीच असतं. आणि फक्त मुंबई इंडियन्ससोबतच नाही झालं तर SRHच्या बॉलरची पण चांगली कुटाई केलेली आहे मुंबई इंडियन्सने. नेक्स्ट मॅचमध्ये बघूयात कशा प्रकारे SRH बॅटिंग करते. भाई त्यांच्यामध्ये तर काही मला नाही वाटत त्यांच्या माइंडसेटमध्ये काही चेंज होईल. कशा प्रकारचे जरी पिच असलं तरी त्यांचा माइंडसेट तोच असणार आहे, या मारा, फक्त हिटिंग करायची आहे. मग तो 11वा जरी प्लेअर असला तरी तो 6 मारण्याचा प्रयत्न करेल आणि पहिला जरी असला तरी तो 6 मारण्याचा प्रयत्न करेल. आता मुंबई इंडियन्सचा क्वालिफायचा सिनेरिओ कसा असणार आहे, 6 पैकी 6 मॅचेस मुंबई इंडियन्सला जिंकणं अनिवार्य असणार आहे, अन्यथा त्यांचे शटर क्लोज होणार आहेत. आणि सायंटिफिकली तरी मला वाटतं इम्पॉसिबल असणार आहे, कारण की कंटिन्युअसली कॉन्झिक्युटिव्हली 6 मॅचेस जिंकणं खूप हार्ड असतं आणि प्रत्येक मॅचला तुम्हाला वेगवेगळ्या पिचवर खेळावं लागणार आहे, प्रत्येक वेगवेगळ्या ग्राउंडवर खेळावं लागणार आहे. तरी ते खूप हार्ड असतं. ज्या प्रकारे तुम्हाला कंडिशन अडॉप्ट करावं लागतात, सिच्युएशन अडॉप्ट करावं लागतात, इतकं सोपं राहणार नाही मुंबई इंडियन्ससाठी. तर बघूयात कशा प्रकारे मुंबई इंडियन्स नेक्स्ट येणाऱ्या मॅचमध्ये परफॉर्म करेल आणि काय रिझल्ट असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या हितामध्ये असेल का भाई दुसऱ्या कोणत्या टीमच्या हितामध्ये असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मुंबई इंडियन्सच्या बारेमध्ये कमेंट करू शकता. मुंबई इंडियन्स क्वालिफाय करेल का नाही ते सांगू शकता. तर भाई नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला क्रिकेटचे अपडेट घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चैनल सब्सक्राइब करू शकता. फॉलो, कमेंट, लाइक, शेयर सब दबा के कर सकते हो. और भाई मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक टेक केयर, बाय बाय, नमस्कार.